आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय घडामोड। दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनावरनं राज ठाकरेंनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। तर आजच्या विद्यार्थ्यांना काय हवंय हे आधी समजून घ्या, असं जे गेल्या 12 वर्षांपासून पेरलेलं आहे तेच आता उगवतंय, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे। तर पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवरूनही त्यांनी लक्ष केलंय। ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या पालकांची माफी कोण मागणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। उद्धव ठाकरे यांनीही यावरनं भाष्य केलंय। विद्यार्थ्यांना माफ करण्याची गरज नाही, विद्यार्थ्यांची माफी मागण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठी मारले, लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांवरती ही वेळ ज्यांनी आणली त्या मोदीजींनी आणि अमित शहानी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे। याचं कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना काठीला खिळे लावून मारण्यात आलं, त्यांच्यावरती छऱ्यांच्या बंदुकीने हल्ला केला गेला, अश्रुधूर सोडला गेला, एवढंच नाही तर अत्यंत वाईट पद्धतीने पुरुष पोलिसांकडनं त्यांचे कपडे फाडले गेले। ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला, एक ती मुलगी पुढे जाते आणि तो पोलीस पाठवून कसं तो, मला बोलायला सुद्धा लाज वाटते। ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे।